नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो. कार्बन कंपाऊंडच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी कव्हर करणार आहे आययुपीएसी नोमेनक्लेचर, कॉमन नोमेनक्लेचर आणि आयसोमेरिझम वाला पार्ट. त्यासोबतच अल्केल ग्रुपशी रिलेटेड सगळ्या गोष्टी या लेक्चरमध्ये कव्हर होणार आहेत. तर चला, आतापर्यंत तुम्ही थोडाफार अल्केल ग्रुप, फंक्शनल ग्रुप बद्दलच्या गोष्टी काहीच ऐकल्या नसतील, त्या पुढच्या 50 मिनिटात मी तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून देणार आहे. पुढचे 50 मिनिटं आमच्या सोबत राहूयात आणि चला स्टार्ट करूयात आजचं लेक्चर. चला स्टार्ट करूयात अल्केल ग्रुप पासून. अल्केल ग्रुप नावाची कन्सेप्ट काय आहे? अल्केल ग्रुप, दिस कन्सेप्ट स्टार्ट्स विथ लेटर आर. ओके, सो अल्केल ग्रुप इथून पुढे लक्षात ठेवायचं असेल तर अल्केल ग्रुप म्हणजे की आर बोलायचं. इथून पुढे मी विचारलं आर म्हणजे काय रे विद्यार्थ्यांनो, तर काय सांगायचं? अल्किल ग्रुप असं सांगायचं. सो चलो स्टार्ट केलं. मी घेतला ALK और यहाँ पे लिखा ANE. या दोघांमध्ये मी थोडासा गॅप ठेवलाय कारण तुला समजावं की हा वर्ड रूट असतो आणि हे सफिक्स असतं. चला, या अल्केन मधला जर मी हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला तर बाळांनो ALK आणि सोबत हा ANE जो हा वर्ड आहे तो काढून टाका आणि तिथं सफिक्स लावा YL नावाचा. कुठला? YL नावाचा. सो अल्केनचा काय बनणार? अल्किल. तर अल्केनचा जो सिम्बॉल आहे बेटांनो तो मी घेतो RH. या RH मधनं काय काढून टाकलाय? हायड्रोजन काढून टाकला सर तुम्ही. मग राहिला कोण? R. तर इथून पुढे अल्केल ग्रुपला काय बोलायचं? आर बोलायचं. काय बोलायचं? आर बोलायचं. चला मग मी दाखवतो. आपल्या सर्वांचा लाडका मार्श गॅस, ज्याचं नाव असतं मार्श गॅस, त्या मिथेन मधला जर मी एक हायड्रोजन ॲटम काढून टाकला म्हणजे CH4 मधला एक हायड्रोजन ॲटम काढून टाकला तर राहणार कोण? तर राहील सर CH3. मग ह्या CH4 याचं नाव काय होतं? METH. सोबत कोण? ANE. म्हणजे हा कोण आहे सर? हा मिथेन आहे. मग ह्या मिथेन मधनं जर एक हायड्रोजन काढून टाकला तर राहणार कोण? सर जसा अल्केनचा अल्किल झाला तसं मिथेनचा काय होणार? मिथिल. सो यहाँ पे आएगा YL. तो सेम बेटा चलो C2H6 घेतो. या C2H6 मधनं जर मी एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला तर राहील कोण? C2H5. तर ह्या C2H6 म्हणजे कोण असतो? दोन कार्बन म्हणजे इथ, आणि हा कोण आहे? अल्केन. सो इथेन. आणि हा कोण आहे? ETH. आता जर एक हायड्रोजन काढून टाकला तर इथेनचा काय होतो? बोल लवकर बोल लवकर बोल लवकर. इथेनचा काय होतो? इथिल. तर चल बेटांनो, आता फार चांगलं लक्षात ठेवायचं. काय? अल्किल ग्रुप म्हणजे काय लक्षात ठेवा. जेव्हा अल्केन मधनं एक हायड्रोजन ॲटम काढून टाकला तो त्यावेळेस राहिलेल्या ग्रुपला काय बोलायचं? अल्किल ग्रुप बोलायचं. अल्किल ग्रुप कशाने डिनोट करायचा? आर ने डिनोट करायचा. आर ने डिनोट करायचा. व्यवस्थित लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न कर. अल्किल ग्रुप इज डिनोटेड बाय आर. जसा मिथेनचा बनवला मिथिल, इथेनचा बनवला इथिल, तसंच प्रोपेनचा बनेल प्रोपिल, ब्युटेनचं बनेल ब्युटील, पेंटेनचं बनेल पेंटील, हेक्झेनचं बनेल हेप्टील, अँड सो ऑन अँड सो ऑन अँड सो ऑन. अशा गोष्टी चालत राहतील. चला पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. रेडी स्टडी. चला मी आलो बाळांनो फंक्शनल ग्रुप ह्या कंपाऊंडवरती. सो फंक्शनल ग्रुप म्हणजे नेमकं काय असतं? तर फंक्शनल ग्रुप म्हणजे माझी ही फार आवडती गोष्ट बाळांनो. फंक्शनल ग्रुप थोडक्यात बिग बॉस असू शकतो. फंक्शनल ग्रुप थोडक्यात असा माणूस असू शकतो की जो माणूस आयुष्यात आला आणि आयुष्यात बदलून गेलं बाळांनो. सो फंक्शनल ग्रुप तो वाला माणूस आहे जो आयुष्य बदलू शकतो. तर इकडे बाळांनो थोडंफार मी तुला सांगतो, मग तू समजून घे. मी म्हणलं, मी इथं लिहिलं टिचूक टिचूक टिचूक. ओके, मैंने यहाँ पे लिखा C2H5 आणि तुला कळावं म्हणून मी तर H काढून ठेवतो. हा ऍक्च्युली बाळांनो C2H6च आहे, ज्याला तू ऑलरेडीच ओळखतो. हा कोण आहे रे? हा इथेन आहे सर. आम्ही याला ऑलरेडीच ओळखतो सर. मग चल बेटा, या C2H5 जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन ॲटम काढून टाक काढून टाक काढून टाक काढून टाक. ये OH निकालो 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 निकालो. आणि कोण टाकणार? आणि मी टाकला सर OH आला. आता हा जो OH आहे बेटांनो, या कंपाऊंडचं नाव ओके मी थोडाच वेळ सांगितलं होतं बाळांनो. C2H6 म्हणजे इथेन. इथेन मधला एक हायड्रोजन ॲटम काढून टाकला तर राहिला कोण बेटांनो? हा झाला इथिल. आणि हा OH आहे. या OH ला मी म्हणणार बाळांनो फंक्शनल ग्रुप. मग याला बोलतात बाळांनो, OH ला बोलतात अल्कोहोल. काय बोलायचं? अल्कोहोल. आणि हा जो OH आहे बेटांनो, हा फंक्शन आल्यामुळं त्याचं आयुष्यात बदलून गेलं. तुम्हाला सांगायला आवडेल, इथेन अगोदर या स्टेटमध्ये होता. कोणत्या? गॅसवाल्या स्टेटमध्ये होता. इथिल अल्कोहोल कोणत्या स्टेटमध्ये? लिक्विडवाल्या स्टेटमध्ये. म्हणजे हा अगोदर गॅस होता, हा नंतर पाण्यासारखा बांधलो लिक्विड स्टेटमध्ये बांधलाय. आणि तुम्हाला माहिती आहे फक्त कशामुळे? फक्त या OH वाल्या फंक्शनलमुळे तो आला आणि त्याचं आयुष्यात बदलून गेलो. बांधलो हा गॅस आहे, हा हवेत असा उडू शकतो. आणि बाळांनो हा लिक्विड आहे. इथिल अल्कोहोल हे फार 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 चांगलं लिक्विड आहे आणि याला संध्याकाळी 7 नंतर काही जण माणसं यूज बी करतात. कसं सांगू याचं महात्म्य? नको राहू दे. हे इथिल अल्कोहोल हे खूप वेगळीवाली गोष्ट आहे. हा वेगळा पॅटर्न चाललाय. फक्त तो अल्कोहोल का झाला, लिक्विड का झाला हे मला सांगायचंय.
तो कशामुळे OH मुळे. तर सेम फंक्शनल ग्रुप म्हणजे बाळांनो असा एक वेगळा पर्सन असतो की जो आयुष्यात आला की आयुष्य बदलून जातं. मग चल दाखवण्याचा प्रयत्न करू. फंक्शनल ग्रुप काय असतो बाळांनो, हा एक ग्रुप ऑफ ॲटम असतो. म्हणजे ॲटमचा ग्रुप असू शकतो किंवा फक्त एकच ॲटम असू शकतो. ग्रुप ऑफ ॲटम म्हणजे आता OH लिहिलं होतं बाळांनो, हो इथे दाखवलंय OH, टीचूक OH हा 2 ॲटमचा ग्रुप आहे. सो OH झाला हा एक प्रकारचा काय ग्रुप ऑफ ॲटम. किंवा मी फक्त म्हणलं क्लोरीन, फक्त म्हणलं ब्रोमीन, तर हे फक्त ॲटम येतं. तर तो ग्रुप ऑफ ॲटम सुद्धा असू शकतो किंवा तो एक फक्त ॲटम असू शकतो की जो माणसा आयुष्यात आला की विच डिटरमाइन्स द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट मॉलिक्यूल. जो आयुष्यात आला की त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज तो माणूस येऊन ठरवतो, तो माणूस ठरवतो. आणि त्या माणसाला म्हणायचं काय, फंक्शनल ग्रुप. त्या कंपाऊंडला बोलायचं फंक्शनल ग्रुप. चलो स्टार्ट करते. फंक्शनल ग्रुप या साईडला लिहिलेत आणि या साईड लिहिलंय की त्यांचं फंक्शनल ग्रुप काय आहे. इथे लिहिलं बाळांनो फर्स्ट वन लिहिलाय हॅलो. हॅलो तो वाला हॅलो. सो हॅलोला बाळांनो डिनोट करायचं या लेटरने एक्सने. ओके, याला आम्ही RX असं सुद्धा बोलतो, वाचण्याचा प्रयत्न करतो. एक्स म्हणजे काय असतो बाळांनो, एक्स म्हणजे हॅलोजन असतो. तू जर बाळांनो पिरियोडिक टेबल हा वाला चॅप्टर शिकला असेल तर तुला हे माहितीच असेल, तुला हे माहिती असेल. हो का नाही, हो का नाही, माहिती आहे ना. ओके डन. मग हे माहित असावं. याला आपण असंही लक्षात ठेवतो हे ग्रुप नंबर 17 चे एलिमेंट येतात. यांना आपण हॅलोजन असं बोलतो. हे ग्रुप नंबर 17 चे एलिमेंट हॅलोजन लक्षात ठेवायचे असेल तर फर्स्ट क्लास बिर्याणी I ate. ओके, एक नंबर बिर्याणी आपण खाल्ली बाई. सो हा आहे ग्रुप नंबर 17 चे एलिमेंट. यांना बोलायचं हॅलोजन आणि यांना डिनोट करायचं लेटर कुठल्यानी, एक्स ने डिनोट करायचं. हा एक्स म्हणलं की हॅलोजन, मग कुठले आले. पण त्या हॅलोजनला हॅलोजन न बोलता ज्यावेळेस तो फंक्शनल ग्रुप सहित येईल आणि मला ज्यावेळेस IUPAC नोमेनक्लेचर करायचं असेल त्यावेळेस मी त्याला काय लावेल बाळांनो, हॅलो असा बोलेल, हॅलो. मग जर हॅलोजन वाल्या कंपाऊंडला हॅलो बोलतोय तर फ्लोरीनला काय बोलायचं, फ्लोरो. क्लोरीनला बोलायचं क्लोरो. ब्रोमीनला बोलायचं ब्रोमो. आयोडीनला बोलायचं आयोडो अँड सो ऑन. इथे बेटांनो फ्लोरो ब्रोमो सॉरी क्लोरो ब्रोमो. बघा इथं RCl RBr असं तू ऍड करू शकतोस. हा R कोण आहे सर, R पाठीमाग नाही का शिकवलं, R हा अल्किल ग्रुप आहे. R अल्किल ग्रुप आहे बेटांनो. पुढे दिला अल्कोहोल तर ROH असं जर लक्षात ठेवलं तर मला चांगला लक्षात ठेवू वाटतो. फंक्शन ऑफ ऍक्च्युअली OHच आहे पण मी लक्षात ठेवण्यासाठी मी ट्राय करतोय की ROH बोलेल. सेम अल्डिहाइड आहे RCHO, कीटोन RC डबल बॉन्ड O आणि कार्बोक्सिलिक ऍसिड RCOH. हे खालचे तिघच आहेत ना, म्हणजे अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक, हे 3 माणसं माझी जरा जास्त फेवरेट येतात. म्हणून मी तुम्हाला थोडासा वेगळ्या पद्धतीने ही 3 माणसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. चलो आजा विदा. टिचुक 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 आलात का, चला दाखवण्याचा प्रयत्न करतो बाळांनो. हे 3 माणसं, ह्या 3 माणसांचे फंक्शन स्पेशली चांगले लक्षात ठेवायचे. पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिला मी कोणता सांगितलं रे, अल्डेहाइड, करेक्ट आहे. दुसरा कोणता, कीटोन आणि तिसरा कोणता आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणता सांगितलं मी, कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, तिघांचं फंक्शन लक्षात ठेवणं फार इंटरेस्टिंग, फार सोपं, फार मजेशीर आहे. चल इकडे याला लिहायचं RC डबल बॉन्ड O. हा वेगळा आहे बाळांनो, RC डबल बॉन्ड O आणि हा तर पूर्णपणेच वेगळा आहे, RC डबल बॉन्ड O. है की नाही, पूर्णच वेगळा आहे बाई. RC डबल बॉन्ड O, RC डबल बॉन्ड, RC डबल बॉन्ड. थांबा ताई, नाराज होऊ नकोस. इकडे बाळांनो दादा, इकडे दाखवतो. अल्डिहाइड लक्षात ठेवायचं तर समोर H असतो, RC डबल बॉन्ड O एवढं तर कॉन्स्टंट असेल, इथे H असेल. कीटोन मध्ये कोण असेल R आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कोण असेल OH. मग आता इथून पुढे बाळांनो अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड या तिघांचे फंक्शनल ग्रुप तो असे पाठ ठेवावेत, असे पाठ ठेवावेत. RC डबल बॉन्ड H हा पॅटर्न दिसला, हा बाळांनो त्यांचा फंक्शनल ग्रुप सांगतोय मी, फंक्शनल ग्रुप सांगतोय. जेव्हा बाळांनो सफिक्स 2 ची बारी येईल, पुढे गेल्यानंतर मी सफिक्स 2 शिकवणार आहे, तर सफिक्स 2 ची बारी येईल त्यावेळेस बाळांनो अल्डिहाइडला लिहिताना सफिक्स 2 ऍड करतात AL, कीटोनच्या टाइमला ऍड करतात बाळांनो ONE आणि कार्बोक्सिलिक ऍसिडच्या टाइमला ऍड करतात OIC ऍसिड. ओके, आता बाळांनो प्रश्न पडला असेल हे लेटर आले कुठनं, तर बघ बाळांनो हा AL, अल्डिहाइडची सुरुवात बघ, अल्डिहाइडची सुरुवात जशी AL ने झाली तिथनं हा AL ढपलेलं आहे. ओके, कीटोन, कीटोनचा शेवट बघ बाळांनो ONE, तिथून हा ONE आलेला आहे, दिसला का. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड बाळांनो एक प्रकारचा ऍसिड आहे, हे ऍसिड चावलं ना की फार त्रास होतो. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगतो, फॉर्मिक ऍसिड नावाचं एक ऍसिड असतं जे रेड मुंगीच्या बॉडीमध्ये सापडतं. मग रेड मुंगी ज्यावेळेस बॉडीमध्ये चावते ना त्यावेळेस फार त्रास होतो. ओके, आणि तो त्रास झाल्यानंतर सगळ्यांचा फील असतो OIC ऍसिड गेलंय वाटतं बॉडीमध्ये. सो आपण सफिक्स लक्षात ठेवूयात, कोणता, OIC ऍसिड वाला.
सो कार्बोक्सिलिक ऍसिड ज्यावेळेस मला नेम लिहायचे ना त्यावेळेस हा वाला वर्ड लागणार बेटानो, मी तुला आठवण करून देईल, तुला आठवायचं हे OIC ऍसिड. यासोबतच अजून 2 माणसं किंवा 2 फंक्शन तुला लागणार येतं, म्हणून लक्षात ठेव बेटानो. चलो 4 नंबर और 5 नंबर दो मैं ऐड कर लेता. एक तुमचा आमचा अजून एक फेवरेट इथर, आणि इथरचा चुलत भाऊ ईस्टर. चल बेटांनो मी इथरचा फंक्शन सांगतो, याला लिहायचं ROR. ओके, ते नाही का आपल्याकडे होतं अहो ऐकलत का तसं ROR तसं इकडे बाळांनो. आता ईस्टरवाला फंक्शन लक्षात ठेवायचंय. तर ह्या OR जे दोघं आहेत ना बाळांनो पलीकडच्या साईडचे OR, त्या दोघांना थोडंसं अजून पलीकडे सारखा, अजून पलीकडे सारखा, काय सांगायचं पलीकडे सारखा ना. ओके डन. पलीकडे सरल्यानंतर हा कोण बनेल RC डबल बॉन्ड OR. ओके, आणि तुला ऐकून आनंद होईल. चल बेटा हा जो दिसतोय का C डबल बॉन्ड O, एवढीच गोष्ट एक्स्ट्रा ऍड केलेली आहे, बाकी वरचाच दिसतोय तुला. हा इतरच आहे बेटा, हा कोण आहे ईस्टर. शेवटी ईस्टरिफिकेशन रिएक्शन ज्यावेळेस शिकवेल ना त्यावेळेस तुला हा वाला फंक्शन लक्षात राहिला पाहिजे, यासाठी दाखवतोय. ईस्टर वाला फंक्शन लक्षात ठेव बेटांनो, काय RC डबल बॉन्ड OR, आणि इथर आपला सिंपलचा ROR. सो ह्या छोट्याशा गोष्टी तुला लक्षात ठेवायच्यात, तुला ट्राय करायच्यात. सो मेनली हे 3 फंक्शन उत्तर चांगले लक्षात ठेव. कोणकोणते, कोण लक्षात ठेवतील मला सांग. एक अल्डिहाइड RC डबल बॉन्ड H, दुसरा कीटोन RC डबल बॉन्ड R, आणि कार्बोक्सिलिक ऍसिड RC डबल बॉन्ड OH. ओके डन. इतर ईस्टर त्यासोबत फ्री मिळालेत असं समजून घे बेटांनो. चलो आगे जाते बाळांनो, शुरू करते हैं नॉमेनक्लेचर. सो नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड. तर नॉमेनक्लेचर म्हणजे बेटांनो आपल्याकडं बारसं घालण्याची पद्धत असते, आठवत आहे का. हो सर, माझं सकाळी आपलं लहानपणी घातलं होतं बारसं, त्याच्यानुसार नाव ठेवतात. हो का, बर. मग चला नाव ठेवण्याचा पॅटर्न बेटांनो, नावे ठेवणे. सो नॉमेनक्लेचर म्हणजे नावे ठेवणे. तुम्ही ठेवतात तसलेवाली नावे नाही, तुम्ही चपातीला नावं ठेवतात, तुम्ही केलेल्या कामाला नावं ठेवतात, तुम्ही काही जवळच्या माणसांना नाव ठेवतात, ते वाला नाव नाही बेटांनो. त्या नावामध्ये तुमचं फार प्रचंड काय म्हणतात हातखंड आहे. हे नाव ठेवण्याची पद्धत वेगळी आहे. हे ऑर्गॅनिक कंपाऊंडला नेमिंग करायचं बेटांनो. ऑर्गॅनिक कंपाऊंडला नावं ठेवायचे. नाव ठेवण्याच्या 2 पद्धतीत, पहिली वाली पद्धत कॉमन नाव आणि दुसरं नाव IUPAC नाव. आम्ही म्हणतो कॉमन नाव म्हणजे जे फार कमी लोकांना माहित असतं, आणि IUPAC नाव जे सगळ्या शाळेला माहित असतं, सगळ्या वर्गाला माहित असतं. हा मग तुम्हाला माहित असेल बाळांनो. तर चलो घेतलो बाळांनो, मी फॉर एक्झाम्पल म्हणलं शानडेव. सो हे नाव कसं आहे, हे नाव शाळेत असू शकतं. इथं बघ बाळांनो साक्षी, हे नाव कसं आहे, हे शाळेत असू शकतं बाळांनो. त्याच्यानंतर इकडे बघ बाळांनो स्वराज, हे नाव शाळेत असू शकतं. असे नाव शाळेत असू शकतात, शाळेत असू शकतात. पण कॉमन नाव हे घरी नाव म्हणतात बाळांनो, ट्रिवियल नाव. तर घरी असं म्हणतात ना, ए पिल्लू इकडे ये, ए दाद्या इकडे ये, ए चिमणे इकडे ये. सो चिमणी, असे नाव असतात, हो की नाही. यांना आपण कॉमन नाव म्हणूयात. कॉमन नाव हे जे घरी बोलवलं जातं. पण हीच माणसं ज्यावेळेस उद्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये कंट्रीमध्ये कामाला असतील त्यावेळेस त्यांची पिल्लू दाद्या चिमणी अशी वाली नावं न घेता त्यांची एक्झॅक्टली जी नावं आहेत शाळेतली जी नावं आहेत ती वाली घेतली. सगळी नावं एस वरूनच लिहित का. ओके हां हां ओके, एस इज माय फेवरेट लेटर. ओके चलो इकडे वाढणं. सो आपण सुरू करूयात कॉमन नेमिंग. कॉमन नेमिंगलाच काय म्हणतात, ट्रिव्हियल नेमिंग. पॅटर्न लक्षात घे रे, पॅटर्न असा आहे, पॅटर्न असा इकडे 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 वाच लवकर इकडे. पॅटर्न बघा कसा आहे. पॅटर्न असा आहे की पहिल्यांदा बाळांनो प्रिफिक्स लावूयात, मध्ये वर्ड लूट लावूयात आणि शेवटी सफिक्स लावूयात. हे लक्षात ठेवण्यासाठी आम्ही आमचा पॅटर्न म्हणतो. आमचा वाला जो मित्र होता तो सांगायचा माझं सरनेम आहे जाधव. ओके, मग तो म्हणला सागर जाधव, सागर जाधव. नंतर त्याला असं वाटलं की जाधव फार छोटं वालं सरनेम वाटतंय, मग त्यांना थोडंसं राव जोडलं. ओके, मग आता ते झाले जाधवराव. ओके, नंतर सागर जाधवराव सांगितलं. नंतर त्याला असं वाटलं की नाही यार हे बी जरा छोटंच वाटतंय, मग त्याने हा वाला वर्ड ऍड केला. काय लिहिलं आता, राजे जाधवराव. ओके, तर आता कोण झाला, सागर राजे जाधवराव. तर बाळांनो खरं आडनाव सांगायचं झालं तर खरं आडनाव फक्त जाधवच आहे. कोणतं आडनाव आहे, जाधव. त्या जाधववाल्या शब्दाला मी काय म्हणणार, जाधववाल्या शब्दाला म्हणणार मी वर्ड रूट. जे पुढं लावलंय बेटांनो, जे पुढं लावलेलं आहे त्या पुढं लावलेला काय बोलायचं, हे बोल रे काय बोलायचं, प्रिफिक्स. आणि जो पाठीमागच्या साईड लावलाय त्याला काय बोलायचं, सफिक्स. पाठीमाग साईडला सफिक्स, पुढच्या साईडला प्रिफिक्स, आणि मध्ये जो मेन आहे तो कोण असणार, तो असणार वर्ड रूट. कोण असणार, वर्ड रूट. तोच वाला पॅटर्न सर इथं सांगतात बाळांनो. इकडे रे हा कोण आहे, प्रिफिक्स पुढं वाला, वर्ड रूट मधला वाला, आणि सफिक्स जो पाठीमाग साईडला ऍड करणार. तर 3 प्रकारचे प्रिफिक्स आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत.
कॉमन नेमिंग मध्ये 3 प्रकारचे प्रिफिक्स वापरणार. एक आहे एन, दुसरा आहे आयसो आणि तिसरा आहे निओ. एन म्हणजे नॉर्मल सरळ सरळ चेन असतात 3 किंवा 3 कार्बनची. इथं लिहिलं बेटानो स्ट्रेट चेन ऑफ 3 और मोर दॅन कार्बन. 3 पेक्षा जास्त कार्बनची जर सरळ चेन असेल तर त्याला म्हणायचं एन किंवा एन प्रिफिक्स लावायचा. आयसोवाला प्रिफिक्स कधी लावायचा सर? आयसोवाला जर सेकंड नंबरच्या कार्बनला ॲटमला 1 मिथिल ग्रुप अटॅच असेल तर 1 मिथिल ग्रुप अटॅच म्हणजे सर एक CH3 वाला ग्रुप जर अटॅच असेल तर त्याला बोलणार आयसो. आणि निओ कधी बोलायचं सर? ये इकडं निओ कधी बोलायचं? जर एकच्या ठिकाणी फक्त 2 शब्द घ्यायचा. कळलं का तुला थोडंफार? परत एकदा सांगतो इकडे. एन म्हणजे नॉर्मल 3 किंवा 3 पेक्षा कार्बनची सरळ वाली चेन असावी, एक गोष्ट. दुसरं आयसो कधी लावायचं? जर सरळ चेन आहे पण 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 अटॅच आहे. किती नंबरच्या? 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 अटॅच आहे. निओ कधी बाळांनो? जर सरळ चेन आहे आणि 2 नंबरच्या कार्बनला 2 वरतीच्या साईडला खालतीच्या साईडला 2 मिथिल ग्रुप जर अटॅच असतील तर त्याला मी म्हणणार काय रे? त्याला काय म्हणणार मी? आयसो सॉरी निओ वाला प्रिफिक्स वगैरे लावणार. एन, आयसो, निओ असे 3 वाले प्रिफिक्स मी वापरू शकतो. चलो 3 वाले प्रिफिक्स वापरू शकतो. याच्यावरून मला एक छोटासा कन्सेप्ट तुला सांगायचा आहे. चलो आजा इधर. टिक टिक. हा इथं थांबा प्लीज. सो आयसोमर मध्ये आलो बेटांनो. मला हा वाला कन्सेप्ट तुला सांगायचा आहे. तो कन्सेप्ट सांगण्याच्या अगोदर टिचूक हा वाला कन्सेप्ट सांगण्याच्या अगोदर मी तुला डायरेक्टली एक एक्झाम्पल सांगतो. चलो मी लिहिलं एन पेंटेन. ओके मी लिहिलो आणनो पेंटेन. चलो फक्त पेंटेन लिहितो आणनो. आणि मी तर लिहितो फक्त पेंटेन. ओके आणि 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 तुला चांगलं वाटावं नको टिचूक प्लीज. ओके तुला चांगलं वाटावं यासाठी फक्त पेंटेन दाखवतो. कोण सांगेल का ह्या पेंटेनचा फॉर्म्युला काय असेल? सर या पेंटेनचा फॉर्म्युला असेल कार्बन किती 5 आणि हायड्रोजन किती सर 5 ची डबल 10, 10 + 2 12. इथं पेंटेन कार्बन किती 5, हायड्रोजन किती 12. इथे सर पेंटेनच आहे 5 आणि 12. हा जो लिहिलाय बाळांनो या लिहिलेल्या कंपाऊंडला किंवा लिहिलेल्या फॉर्म्युला काय म्हणायचं? मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो इथं पहिला वाला पॉईंट दिसतोय मॉलिक्युलर फॉर्म्युला, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणणार मी MF. नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट इन अ कंपाऊंड. एखाद्या कंपाऊंड मध्ये खरं किती मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत, किती मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत याला काय म्हणणार? मॉलिक्युलर फॉर्म्युला. दुसरा स्ट्रक्चरल फॉर्म्युला दाखवण्याचा प्रयत्न करतो बाळांनो. चला पेंटेन तिन्ही कोण येतं? पेंटेनच येतं. मग पेंटेन काढतो बाळांनो. मग पेंटेन काढताना मी काय केलं? 5 कार्बन काढायला सुरुवात केली. चलो सो 5 कार्बन काढतो मी. 1 2 3 4 5. वाव इथे पेंटेन 5च कार्बन काढले दोन मी. 1 2 3 4 आणि वरती काढला 5. इथे पेंटेनच काढतो बेटानो. 1 2 3 आणि इथे काढला 4 आणि इथे काढला 5. चल तुला चांगलं कळावं म्हणून बाळांनो प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी किती 4. प्रत्येक कार्बनला बॉन्ड किती 4. किती 4. किती 4. प्रत्येक कार्बनला बॉन्ड किती काढायचे 4. मग जेवढे बॉन्ड असतील तेवढे सोडून बाकीचे तुम्ही हायड्रोजन देऊ शकता. फॉर एक्झाम्पल सांग रे ह्या कार्बनला एक बॉन्ड किती येतं सर? एक बॉन्ड दिसतोय. मग राहिलेले 3 हायड्रोजन द्या. याला किती बॉन्ड येतं? लेफ्ट साईडला एक राईट साईडला एक 2 बॉन्ड येतं. सो 2 हायड्रोजन द्या. इथं 2 द्या. इथं 2 द्या. इथं 3. ये याला 3 का दिले कळलं का? कारण एकच बॉन्ड होता. ह्याला 2 का दिले कळलं का? कारण एका कार्बनला लेफ्ट साईडला आणि राईट साईडला 2 बॉन्ड ऑलरेडी होते. मग अजून 2 दिले की टोटल 4 होतात म्हणून दिले. चल इथे कंप्लीट करून घे बेटा. इथं मी 3 दिले, इथं 3 दिले, इथं 1, इथं 2 आणि इथं 3. सिमिलरली यहाँ पे बेटा चलो 3 इथं दिले मी 3, इथं मी दिले 3 आणि इथं 3. सर का 3 देताय? अरे एक बॉन्ड ऑलरेडी होता 4 करण्यासाठी अजून 3 दिले मग झाले 4. चलो आता हे झाल्यानंतर हाई पेंटेन दिसतोय 5 वाला, हाई पेंटेन दिसतोय 5 वाला, हाई पेंटेन दिसतोय 5 वाला. पण मला जरा सेम वाटत नाही यार. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळे येतात. हे जे मी काढलंय का हा त्याचा कुठला फॉर्म्युला आहे बाळांनो? स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. सो नेक्स्ट लिहिले बाळांनो स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे काय असतो? एक्झॅक्ट स्ट्रक्चर. तो दिसतो कसा, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यानुसार आपण ठरवण्याचा प्रयत्न करूया. इकडे बाळांनो हे स्ट्रक्चर दिसतंय तुला. कसं स्ट्रक्चर दिसतंय? सर मला 5 कार्बनची चेन दिसते आणि सरळ सरळ दिसते. कशी दिसते? सरळ सरळ दिसते. सो हे लिहिण्यासाठी बाळांनो मी ट्राय केलं. सो हे मी लिहिलं. ओके चल इथे आता हा जो पेंटेन आहे हा पेंटेनला मी म्हणणार एन वाला पेंटेन. आता मला विचारा की एन पेंटेन का म्हणलात? सर हा नॉर्मल आहे ना यार. 3 किंवा 3 पेक्षा कार्बनची सरळ चेन आहे म्हणून याचं कॉमन नेम देताना याला म्हणणार एन पेंटेन. इकडे बेटांनो इथं दिसतंय 1 2 3 4 5 कार्बन येतं. टोटल 5 कार्बन. पण 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 अटॅच आहे. मी याला जर नंबरिंग केलं बेटांनो असं नंबरिंग केलं याला म्हणलं 1 नंबर कार्बन, 2 नंबर,
3 नंबर 4 नंबर. तर तुला असं वाटतंय का 2 नंबरच्या कार्बनला हा कोण अटॅच आहे? मिथिल ग्रुप अटॅच आहे. रूल आठव, 2 नंबरच्या कार्बनला एक मिथिल ग्रुप अटॅच असणं म्हणजे कोण असतो? कोण असतो? तर करेक्ट आन्सर बेटांनो कोण असतो? आयसो वाला प्रिफिक्स असतो. तर ह्या वाल्या कंपाऊंडला नाव असणार आयसो पेंटेन. चल बेटा पुढे या. आणि पुढे आल्यानंतर मी म्हणलं चल या वाल्या कंपाऊंड कडे जाऊयात. या वाल्या कंपाऊंडला मी नेमिंग केलं. 1 नंबरचा कार्बन, 2 नंबरचा कार्बन, 3 नंबरचा, असं सरळ सरळ गेलो बेटांनो. 1 2 3. तर तुला असं दिसतंय का 2 नंबरच्या कार्बनला वरती एक CH3 ग्रुप अटॅच आहे आणि खालती एक CH3 ग्रुप अटॅच आहे. 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहेत. म्हणजे इथे एक प्रिफिक्स लावावा लागेल आणि तो कोणता असेल? कोणता असेल? तर तो असेल हा वाला. कोणता? निओवाला. म्हणजे बाळांनो आता तुम्हाला गोष्ट क्लिअर 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 व्हायला लागली असेल. हे तीनही कोण येतं? पेंटेनच येतं. पहिलाही पेंटेन आहे, दुसराही पेंटेन आहे आणि तिसराही पेंटेनच आहे. पण पहिला सरळवाला पेंटेन होता म्हणून त्याला बोललं एन पेंटेन. दुसऱ्यावाल्या पेंटेनमध्ये 5 कार्बन होते पण 2 नंबरच्या कार्बनला एक मिथिल ग्रुप अटॅच होता ना. इथं बघ बेटानो 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच होते. 2 मिथिल ग्रुप अटॅच होते म्हणून याला बोलला मी निओपेंटेन. या सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. इकडे 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 या सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम है सेम है सेम है सेम है. पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे डिफरंट आहे डिफरंट आहे. जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असेल तर त्याला काय बोलायचं? त्याला बोलायचं आयसोमर. आणि ह्या प्रॉपर्टीला काय बोलायचं? अँड दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज काय म्हणायचं ह्या प्रॉपर्टीला? आयसोमेरिझम. ओके. मग बाळांनो जर चेन वेगळी असेल तर ते चेन आयसोमर असतात. जर डबल बॉन्डची पोझिशन वेगळी असेल तर ते पोझिशन आयसोमर असतात. जर फंक्शनल ग्रुप वेगळा असेल तर ते फंक्शनल ग्रुप आयसोमर असतात. असे आयसोमरिझमचे टाईप येतात. तो बेसिक्स लक्षात ठेव. आयसोमर म्हणजे काय? ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा वेगळा आहे त्यावाल्या कंपाऊंडला काय बोलायचं? काय बोलायचं? आयसोमर बोलायचं. चलो गॉट इट. थोडंफार क्लिअर होतंय का तुला? चलो आ जाओ बेटा इधर. टीचोक. चलो आता पुढे गेल्यानंतर IUPAC सांगतो बाळांनो. IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. यालाच काही काही टीचर शॉर्ट फॉर्म मध्ये टीचुक 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 इकडे बेटा. चलो 2 मिनिटं. हां याला काही टीचर शॉर्ट फॉर्म मध्ये बोलतात. शॉर्ट फॉर्म मध्ये टीचुक 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 टीचुक. ओके. याला शॉर्ट फॉर्म मध्ये बोलूयात बाळांनो IUPAC. काही काही टीचर याला बोलतात IUPAC, काही काही टीचर याला बोलतात IUPAC. IUPAC म्हणल्यानंतर थोडंसं वाईट वाटतं. पॅक वगैरे नाही का वेगळं असतं थोडंसं नाही काय म्हणून आपण IUPAC व्यवस्थित म्हणूयात. सो IUPAC IUPAC म्हणले तरी काय प्रॉब्लेम नाही बेटांनो. IUPAC ते काय म्हणतात? IUPAC नॉमेनक्लेचर का आलं? कारण बऱ्याचशा घरच्या माणसांना वाळणं पिल्लू दिद्दी टिल्लू त्याच्यानंतर सोनी दिद्दू आमची तायडी असे फार नावं झाले बाळांनो. कॉमन नेमिंग एवढे झाले की कॉमन नेमिंगच्या पुढे जाण्याची वेळ यायला लागली. एखाद्या कंपाऊंडला स्टँडर्ड नाव असायला पाहिजे. प्रत्येक देशाने तेच नाव घ्यायला पाहिजे, तेच नाव म्हणायला पाहिजे. म्हणून जन्म झाला बाळांनो इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री IUPACचा. आता या IUPAC थ्रू काही नियम जातात ते दाखवणार बाळांनो. पहिल्यांदा हे समजून घे. चलो आयडेंटिफाय नंबर ऑफ कार्बन ॲटम. हे तर तुला माहितच आहे बाळांनो. 1 कार्बन असेल तर तुला मिथ बोलतो. 2 कार्बन असेल तर इथ, 3 असेल तर प्रोप, 4 असेल तर ब्यूट, 5 असेल तर पेंट, हेक्झ, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक अँड सो ऑन असं चालत जाईल बाळांनो. ही गोष्ट तुला ऑब्विसली येत असावी अशी मी अपेक्षा करतो. चल आणि IUPACचे एकदम भारीवाले रूल समजून घ्या बाळांनो. फार महत्त्वाचे, फार इंटरेस्टिंग वाले रूल. जर IUPAC कुठल्याही कंपाऊंडला IUPAC नेम द्यायचं आहे, IUPAC नेम द्यायचं आहे तर IUPAC नेम देताना मी काय करणार माहिती का? पहिल्यांदा मी ना दिलेल्या कंपाऊंड मधली चेन बघणार. ती चेन कार्बनचीच असायला पाहिजे आणि मला सिलेक्ट करायची एक चेन जी सर्वात लांब असेल. सो माझा पहिला रूल बेटांनो सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. टीचुक प्लीज आ जाओ. हां तर पहिला वाला रूल आहे. चल बेटांनो पहिला वाला आहे सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन. सो कार्बनची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करा. लांबची लांब दाखवतो बेटांनो रूल मध्ये. दुसरं आयडेंटिफाय ब्रांच और फंक्शनल ग्रुप. मग त्या कंपाऊंड मध्ये ब्रांच आहे का, फांदी आहे का, फंक्शनल ग्रुप आहे का हे शोधा. तिसरी गोष्ट आहे गिव्ह द मिनिमम नंबर टू द ब्रांच. ओके. जी काही ब्रांच असेल त्या ब्रांचला कमीत कमी नंबर येण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे या साईडने गेलं 3 नंबर येतोय, त्या साईडने गेलं 2च नंबर येतोय तर त्या साईडने नंबरिंग करा. ब्रांचला फांदीला कमीत कमी नंबर यायला पाहिजे. नंतर यूज अल्फाबेटिकल ऑर्डर फॉर नेमिंग. ओके. म्हणजे एकाचं नाव आहे क्लोरो, एकाचं नाव आहे ब्रोमो. अगोदर नाव कोण येणार? अल्फाबेटिकली C अगोदर येईल का B?
बी अगोदर येईल. सो यूज अल्फाबेटिकल ऑर्डर फॉर नेमिंग. नंतर लिहा यूज प्रिफिक्स लाईक डाय, ट्राय, टेट्रा फॉर 2, 3, 4 ऑफ सेम ब्रांच. म्हणजेच बाळांनो क्लोरीनचे 2 कंपाऊंड असतील, ब्रोमिनचे 2 कंपाऊंड असतील किंवा मिथिनचे 3 कंपाऊंड असतील तर 2 असतील तर 2 वेळा 3 लिहिता. 2 साठी डायरेक्टली काय लिहायचं? डाय. जर 3 वेळा असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा, 5 असेल तर पेंटा, हेक्झा, हेप्टा, ऑक्टा, नोना, डेका अँड सो ऑन असं असतं. सो बाळांनो सर्वात महत्त्वाचा वाला पॅटर्न समजून घ्या. जर आयपीएससी नेमिंग तुम्हाला करायचं असेल तर पॅटर्न बाळांनो प्रिफिक्स 2 प्लस प्रिफिक्स 1 प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स 1 प्लस सफिक्स 2. ओके सर तुम्ही टेन्शन देताय. मगाशी तुम्ही सिंपल सांगितलं होतं पुढे एकदम प्रिफिक्स असतो आणि पाठीमागे सफिक्स असतो, मध्ये वर्ड रूट असतो. आता हे 2-2 वेळा का झालं बरं? असं मोठं काय केलंय? सो बाळा तुला सगळे कंपाऊंड आणि सगळे एक्झाम्पल फार चांगले सुटण्यासाठी हे थोडंसं सुटेबल करण्याचा प्रयत्न केलाय. हे काय केलं माहिती का? मी म्हणलंय जो माझा वर्ड रूट आहे तोच आहे बेटांनो, जो मध्ये ठेवला सगळ्यामध्ये. आणि मी आता काय करणार? लेफ्ट साईडला जाणार आणि राईट साईडला जाणार. ह्या 2 साईड झाले. मला सांग बाळांनो पुढे जाताना काय असतो? प्रिफिक्स असतो. तर चल बाळांनो पुढे जाताना इकडे घेणार मी पहिला प्रिफिक्स आणि अजून पुढे गेलो तर दुसरा प्रिफिक्स. कळते का? ई हा पे चलोगे तो प्रिफिक्स लगाएंगे. पहिल्यांदा P1 नंतर P2. चल इकडे आता इकडे तर सेम वाला रूल. चल बेटा इकडे आल्यानंतर काय करणार? इकडे बाळा पहिला सफिक्स, इकडे असणार दुसरा सफिक्स. सो P स्टँड फॉर प्रिफिक्स, S स्टँड फॉर सफिक्स अँड दॅट WR स्टँड फॉर वर्ड रूट. आता समजून घे बेटा व्यवस्थितपणे समजून घे की तिथं काय काय लिहायचंय. वर्ड रूट मध्ये काय असणार बाळांनो? जर 1 कार्बन असेल तर मिथ, 2 कार्बन असेल तर इथ, 3 कार्बन असेल तर प्रोप अँड सो ऑन. याला बोलायचं वर्ड रूट. हा आता सिंगल सफिक्स 1 जो असतो, सफिक्स 1 कोण असतो? जर बाळांनो तो सिंगल बॉन्ड असेल तर लिहायचं ANE. जर डबल बॉन्ड असेल तर मला लिहायचं ENE. ट्रिपल बॉन्ड असेल तर मला लिहायचं आहे YNE. या सफिक्स नंबर 2 मध्ये कोण येतो? सर सफिक्स नंबर 2 मध्ये येतो फंक्शनल ग्रुप. कोण येतो? फंक्शनल ग्रुप. सर प्रिफिक्स नंबर 1 ह्याच्यामध्ये कोण येतो? सर याच्यामध्ये येते ब्रांच म्हणजे फांदी. सर फांदी असेल तर नाव पुढे लिहायचं आणि फंक्शन ग्रुप असेल तर नाव शेवटी लिहायचंय. फांदी असेल तर नाव पुढे लिहायचंय. डन. याच्यामध्ये बाळांनो सगळे हॅलोवाले कंपाऊंड असतात. आन्सर P2 थोडासा मोठा आहे बेटांनो, थोडंसं पुढे गेल्यानंतर दाखवेल बाळांनो तुम्हाला 11th मध्ये दिसेल तुला. सो P2 वाला विषय सध्या ठेव. प्रिफिक्स लावायचा आहे, ब्रांच आहे, वर्ड रूट आहे, सफिक्स 1 आहे, सफिक्स 2 आहे. आणि हे सगळं सॉल्व्ह करताना एक छोटासा नियम आहे. जेव्हा ब्रांच येईल का, फंक्शनल ग्रुप येईल का, त्यावेळेस एक छोटासा रूल मी लावेल आणि तो रूल असा, जर सफिक्स 1 आणि सफिक्स 2, सफिक्स 1 आणि सफिक्स 2 इकडे, सफिक्स 1 सफिक्स 2. सफिक्स 1 म्हणजे कोण? ANE, ENE, YNE. सफिक्स 2 म्हणजे कोण? फंक्शनल वाला ग्रुप. तर इथे लिहिलंय सफिक्स 1 चा लास्ट अल्फाबेट, शेवटचा अल्फाबेट, आणि सफिक्स 2 चा फर्स्ट अल्फाबेट हा AEIOUY हा नसावा. म्हणजे मी काय म्हणालोय ते बघ. इकडे आ जाओ. सफिक्स 1 चा लास्ट लेटर आणि याचं फर्स्ट लेटर हे दोन्ही याच्यापैकी नसायला पाहिजे. म्हणजे जर सफिक्स 1 मध्ये लास्ट असेल ANE, हे कुठं आलं? सफिक्स 1 मध्ये. आणि सफिक्स 2 मध्ये काय असणार? जर सफिक्स 2 मध्ये अल्डिहाइडचा AL आला तर बाळांनो E आणि A दोन्ही कोण आले? सोबत आले, एकमेकांच्या समोर यायला लागले, तर असं येई नच्छ. मग जर असं आलं तर, जर असं आलं तर छोटासा रूल ताई, छोटासा रूल ताई, छोटासा रूल 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 की हा जो आहे सफिक्स 1 चं लास्ट लेटर कॅन्सल करा. याला आम्ही वेगळ्या भाषेत वेगळं आपण बोलू शकतो, पण चलो जाऊ दे बेटांनो. काय करायचं? जर असं आलं, असं आलंच तर काय करायचं? सफिक्स 1 चं लास्ट लेटर कॅन्सल करायचं. ANE आणि इथं AL होता. E आणि A एकमेकांच्या समोर कॉन्झिक्युटिव्ह नसायला पाहिजेत. मग असेल तर काय करायचं? E कॅन्सल करा आणि फक्त AL ठेवा. मग ह्या कंपाऊंडचं नाव ANAL असं आपण पुढे देऊ शकतो. कळलं का? सफिक्स 1 चा लास्ट अल्फाबेट, सफिक्स 2 चा फर्स्ट अल्फाबेट, AEIOU असं नसायला पाहिजे. आणि जर असेल तर सफिक्स 1 चा लास्ट वाला अल्फाबेट कैंसल किया जाए. चलो आपकी इच्छा पूरी की जाए, हम जाते आगे. सो थोडेफार रूल तुला कळले असावेत असं मी अपेक्षा करतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. चलो आ जाओ. टीचूक डिंग 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 डिंग. चल
वेट वेट वेट, चलो टिक 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 टिक, चलो. सो आता एक्झाम्पलची प्रॅक्टिस करण्यासाठी घेऊयात. चलो प्रॅक्टिस करते बेटानो. IUPACचे काय रूल समजले तुला? एक लॉंगेस्ट चेन पाहिजे, ब्रांचला कमीत कमी नंबर पाहिजे, अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायचे, पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. कोणता? मध्ये असतो वर्ड रूट, वर्ड रूटच्या पुढच्या साईडला प्रिफिक्स, पाठीमागच्या साईडला सफिक्स. तो चलो पहले वाला एग्जाम्पल सॉल्व करने जाते हैं. सो रेडी 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 रेडी, चलो सॉल्व करते हैं, सॉल्व करते हैं. पहिला वाला एग्जाम्पल, रेडी. चला सॉल्व करूयात हे एक्झाम्पल. या इकडे बेटांनो. सो पहिले एक्झाम्पल सोडवायला चाललो. सो कंपाऊंड मध्ये दिले CH3 CH2 CH2 CH CH3 आणि खाली दिले CH2 CH3. पहिला वाला रूल आहे, सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. कशी चेन पाहिजे? लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन पाहिजे. मग बाळांनो मी जर चेन अशी घेतली 1 2 3 4 5, असं सरळ जर गेलो तर किती कार्बन मिळतात? 5. आणि खाली आलं तर 1 2 3 4 5 6. अरे वा, काय रूल आहे बाळांनो? पहिलाच लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची बाळांनो. सो मी लॉंग कंटिन्युअस चेन सिलेक्ट करण्यासाठी निघालो. सो चेन शुड बी माय लाईक दिस. हे दिसतंय का बेटांनो? व्हाईट कलरने जे लिहिलंय ती वाली खरी खरी चेन तयार होतीये. सो आता ही माझी चेन झाली. या कार्बन मध्ये सर्वात जास्त कार्बन येतं, 6 कार्बन येतं. मग मला आता नंबरिंग करायचं आहे. ही आहे माझी लेफ्ट साईड, ही माझी राईट साईड. कुठल्या साईड नंबरिंग करू? इकडनं नंबरिंग केलं तर ही बाळांनो जी आत्ता आहे, ही आत्ता जी आहे याला मी म्हणणार फांदी. ही आहे ब्रांच, ब्रांच आहे. मग या साईडने नंबरिंग करायला गेलो तर इथं काही नंबर 1 1 2 3 4, म्हणजे किती नंबरला फांदी येते बेटानो? ब्रांच किती नंबरला येते? 4. पण मी जर या साईडने नंबरिंग केलं तर, या साईडने नंबरिंग केलं तर सर बघा, याला येईल 1 नंबर, याला येईल 2 नंबर आणि ब्रांचला येईल 3 नंबर, हा 4 नंबर, हा 5 नंबर आणि हा 6 नंबर. ओके, म्हणजे या साईडने गेलं तर ब्रांच 3 नंबरला आहे, या साईडने आलं तर ब्रांच 4 नंबरला आहे. मग कोणतं करेक्ट आहे? सो करेक्ट आंसर है बेटानो, अपन खालच्या साईडने घ्यायला पाहिजे. सो ये अपन को नहीं चाहिए, ये अपन को नहीं चाहिए. चला डन बेटानो. आता आपण काय करणार? हे जे दिसतंय आपण खालच्या साईडने नंबरिंग करणार का? कारण फांदीला कमीत कमी नंबर आला. चल बेटा आता त्याचा नेम देऊयात, त्याचा नेम लिहूयात. आता पहिल्यांदा काय करणार? पॅटर्न लक्षात ठेवा बेटानो. पॅटर्न आहे प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स, असा आला पॅटर्न आहे. सफिक्स मध्ये 2 येतं, प्रिफिक्स मध्ये 2 येतं, पण तो नंतर आला विषय. सध्या फंक्शन रूप नाहीये, त्याच्यावर आपण लावूयात. पहिल्यांदा वर्ड रूट चेक करा, किती वर्ड रूट येतो बाळांनो, किंवा कार्बन किती येतं? 6. तो 6 कार्बन साठी वर्ड रूट लावलं बाळांनो हेक्स. कळलं हेक्स कुठून आलं? कारण 6 कार्बन होते म्हणून आला हेक्स. ओके डन. त्याच्यानंतर सफिक्स चेक करूयात. सफिक्स 1 दाखवतो. जर सिंगल बॉन्ड असेल तर एन लिहा, डबल बॉन्ड असेल तर एन लिहा आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर वायने. 1 डबल बॉन्ड असेल तरी एन लिहायचं, 2 डबल बॉन्ड सॉरी 1 ट्रिपल बॉन्ड जरी असेल तरी वाय एन लिहायचं आहे. सध्या बेटांनो इथं सगळीकडे सिंगल बॉन्डच आहे, सिंगल बॉन्ड आहे. याचा अर्थ बाळांनो हा कंपाऊंड मी म्हणणार शेवटी याचा सफिक्स लावणार मी एन. कळलं का? एन कुठून आला? हा हेक्स झाला, एन झाला. आता प्रिफिक्सची वेळ बाळांनो, या सगळ्या कंपाऊंडचं नेमी लिहून झालं, हेक्सेन झाला. आता या कंपाऊंडचं नेम राहिलंय आणि त्याची ब्रांच किती नंबरला आहे त्यासहित तो मेन्शन करा. जो 3 नंबरला आहे SCH3चं नाव, हा कोण आहे बेटांनो? SCH3 कंपाऊंडचं नाव असतंय मिथिल. तो प्रिफिक्स पुढच्या साईडला लावणार आणि मी याचं नाव लिहिणार 3 मिथिल. सो इसका नाम बना, इस कंपाउंड का नाम बनला 3 मिथिल हेक्सेन. 3 मिथिल हेक्सेन हे या कंपाउंडचं नेम बनला. चलो बेटानो नेक्स्ट सॉल्व करने का ट्राय करते. चल नेक्स्ट सॉल्व करूयात, नेक्स्ट सॉल्व करूयात. चल इकडे 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 आलास का? डन. या आता CH3 CH2 CH CH CH3. अरे इथं क्लोरीन ब्रोमीन असे वाले पण फंक्शनल ग्रुप वाले लावलेले येतात. हे फंक्शनल ग्रुप लावलेले येतात. आता हे हॅलोजन म्हणजे हॅलोवाल्या ग्रुपमध्ये येणार येतं. चल बेटा टेन्शन न घेऊ, कसं करायचं? सुरुवातीला रूल आहे सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. लांबची लांब कंटिन्युअस मोठीवाली चेन पाहिजे. मग कसं चेन करू? सर इकडनं असं 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 कसंही चालेल. चलो डन. मी चेन तर सिलेक्ट करून घेतो. ही माझी चेन झाली. टिक 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 डन. ये मैंने चेन सिलेक्ट की. आता मला नंबरिंग करायचं आहे. लेफ्ट साईडने केलं तर 1 2 3, 3 नंबरला ही जी दिसते ये कोण आहे? ब्रांच. ये कोण आहे? ब्रांच. इकडनं गेलं तर 3 नंबरला ब्रांच, इकडनं आलं तर 2 नंबरला ब्रांच. मग मी कोणत्या साईडने नंबरिंग करू? सर राईट साईडने करा. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर. ओके,
म्हणजे सर चेन मध्ये किती येतं 5 कार्बन येतं आणि हे दोघं जे येतं ब्रोमीन आणि क्लोरीन हे दोघं कोण येतं ब्रांच येतं सर काय येतं सर ब्रांच डन चला आता नाव लिहिण्याचा प्रयत्न करूयात डन मला सांगा पहिल्यांदा की ह्या चेन मध्ये टोटल कार्बन किती 5 म्हणून बाहेर मी पॅटर्न लिहून ठेवतो प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स हा वाला पॅटर्न आहे वर्ड रूट सांगा किती बाळांनो वर्ड रूट येतं 5 कार्बन म्हणून मी आणला पेंट तर हा वर्ड रूट आला बेटांनो पेंट झाला आता सफिक्स बघा सगळ्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे का सगळ्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे का कुठे डबल बॉन्ड आहे का नाही सिंगल बॉन्ड असेल तर सफिक्स असेल ANE कोणता असेल ANE कळलं ANE कुठून आला सर सफिक्स आहे सगळीकडे सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE आला आता मला सांगा हे प्रिफिक्स हे ब्रोमीन क्लोरीन यांना काय बोलतात सर यांना हॅलो सारखं बोलतात सुरुवातीला तुम्ही सांगितलं होतं यांना हॅलो बोलतात याला काय बोलायचं ब्रोमो याला काय बोलायचं क्लोरो मग हे ब्रोमो क्लोरो येतं मग हे दोघे बी कुठे ऍड करायचे प्रिफिक्स मध्ये ऍड करायचे कुठे ऍड करायचे प्रिफिक्स पुढच्या साईडला ऍड करायचे आहेत मग आता कसं करणार सर 3 नंबरला ब्रोमो आहे आणि 2 नंबरला क्लोरो आहे 2 नंबरला क्लोरो आहे आणि 3 नंबरला ब्रोमो आहे ओके डन मग आता मी काय केलं चल पटकन लिहू 2 नंबरला कोण लिहिला क्लोरो 2 नंबरला लिहिला क्लोरो 3 नंबरला कोण लिहिला डॅश 3 नंबर लिहिला ब्रोमो ओके असं लिहिलं आणि नंतर आठवलं की यार सरांनी सांगितलेलं एक रूल मध्ये अल्फाबेटिकल असं पण काहीतरी होतं यार की सर म्हणले होते अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करा मग सर क्लोरीन C अगोदर घेतलाय ब्रोमीन B नंतर घेतलाय अरे अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची है सॉरी सो हम क्या करते थोड़ा सा एडिट कर देते और हम लिख देते इसको कि हम कैसे लिखेंगे ये इकडे बेटांनो अगोदर जरी ब्रोमीन नंतर असला तरी अल्फाबेटिकली अगोदर येतो म्हणून मी लिहिणार 3 ब्रोमो आणि नंतर ब्रोनो क्लोरो कितीला आहे 2 क्लोरो सो इस कंपाउंड का करेक्ट वाला नाम बना काय 3 ब्रोमो 2 क्लोरो पेंटेन ये इसका करेक्ट नाम बना डन चलो आयतोय पुढच्या कंपाऊंड कडे व्यवस्थित समजून घे चल पुढे बेटांनो पुढचा वाला कंपाऊंड सॉल्व्ह करण्यासाठी मी आलो आणि मी म्हणलो चला पहिला रूल बाळांनो सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन लांबची लांब चेन सिलेक्ट करा सर चेन कुठे आहे बघा सर इकडनं आलो तर 1 2 3 अशी वरून घेतली तर 3 कार्बनची चेन आणि इकडे गेलो तर अशी 1 2 3 4 म्हणजे 4 कार्बनची मोठी आहे बे 4 कार्बनची सिलेक्ट करायची बे मग करतो का बे का करायला बे सर करा पण चला सो आपण 4 कार्बनची चेन सिलेक्ट केली आता नंबरिंग कोणत्या साइड करून करू बे लेफ्ट का राइट बे लेफ्ट करणं गेलं तर 2 नंबर तिकडनं गेलं तर 1 2 3 मग मला कोणतं पाहिजे सर लोअर नंबर पाहिजे सर मग मी 1 2 3 4 मी कुठल्या साईडनी नंबरिंग केलं मी लेफ्ट साईडनी नंबरिंग केलं मग मला सिस्टर सर 2 नंबरला ही कोण आहे फांदी आहे आणि ही कोण आहे फांदी आहे मग फांद्या किती झाल्यात 2 फांद्या झाल्यात किती 2 फांद्या झाल्यात मग आता सर नेम कसं देणार ट्राय करते चल पॅटर्न लक्षात ठेव बेटा आपला टेन्शन घेऊ नको आज इधर पॅटर्न आहे आपला बाळांनो पहिल्यांदा काय लिहायचंय मला प्रिफिक्स नंतर काय लिहायचंय मला वर्ड रूट नंतर काय लिहायचंय मला सफिक्स प्रीफिक्स पुढं सफिक्स पाठीमागं वर्ड रूट बाहर टोटल कार्बन किती येतं 4 तो इसको मैंने वर्ड रूट क्या लिखा ब्यूट टोटल कार्बन किती 4 म्हणून ब्यूट आला कळलं सगळ्यामध्ये कोणता बॉन्ड दिसतोय का ताई सर सिंगल बॉन्ड दिसतोय मग सफिक्स काय लावणार ANE कोणता लावणार ANE सर ब्रांचचा विचार करा ब्रांच सर दिसतायत ना 2 ब्रांच दिसतायत हे CH3 चं नाव काय असतं का काहीतरी सांगितलं होतं CH3 चं नाव काय मिथिल या CH3 चं नाव बी काय येईल मिथिल मग सर 2 ला मिथिल आहे 2 ला मिथिल आहे म्हणजे दोन्ही ब्रांच 2 लाच येतं 2 मिथिल असं 2 वेळा लिहिण्यापेक्षा आपण असं ट्राय करूयात का 2 मिथिल लिहिण्यापेक्षा 2,2 मिथिल ब्यूटेन सो ये इसका नाम बना 2,2 मिथिल ब्यूटेन पण सर अजून थोडंसं फार काही कमी वाटतंय की 2,2 म्हणजे सर असं वाटतंय की 2 नंबरच्या कार्बनला एक मिथिल आहे आणि दुसरा बी 2 नंबरच्या कार्बनला आहे पण कुठेतरी वर्णन करायला पाहिजे की हे 2 आहेत मग यासाठी बाळांनो एक वर्ड ऐड करणार कोणता डाय सो इसका नाम आएगा करेक्ट नाम आएगा 2,2 डाय मिथिल ब्यूटेन कळतंय का ब्यूट हा वर्ड रूट आहे ANE हा सफिक्स आहे आणि प्रिफिक्स मध्ये 2 प्रिफिक्स होते बेटांनो किंवा 2 ब्रांच होत्या मिथिल वाला मग 2 मिथिल अशी 2 वेळा नावं न लिहिता 2,2 डाय मिथिल असं वाला नाव लिहिला चला आणि हा पुढचा वाला एक्झाम्पल माझा वन ऑफ द फेवरेट एक्झाम्पल बेटांनो तू हा ट्राय कर हा जर तुला जमला तर बाळांनो तुला कन्सेप्ट हा चांगला कळायला लागलाय एकदम क्लिअर व्हायला लागलाय तुला समजायला लागलाय की मी काय सांगतोय चला सर मी ट्राय करून बघते जमेल वाटते मला डन ट्राय किया जाए
ओके राहू दे. चलो हे बोल रे बेटा, कसं करणार विचार कर. कसं करणार? टिक 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 टिक. सर इकडनं असं गेलं ना तर 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. सर 1 2 3 4 करताय तुम्ही. थांबा जरा व्यवस्थित. इथं एक नाही, इथे किती कार्बन येतं? 2 कार्बन येतं. इथे बी किती कार्बन येतं? 2 कार्बन. आपण एकच मोजतोय. व्यवस्थित मोज बेटांनो, व्यवस्थित मोज. इकडे इकडे इकडे. इथं 2 कार्बन येतं. 2 1 3 1 4. इकडे गेला तर 5. अशी चेन घेतली तर 5 कार्बन. 2 3 4 5 6. ओके. म्हणजे जर मी अशीवाली चेन घेतली, अशीवाली चेन घेतली तर किती कार्बन येत आहेत? 6. आणि अशी घेतली तर सर 4च येत आहेत. चेन कशी पाहिजे? लॉंग वाली चेन पाहिजे. सो लॉंग वाली चेन. चल ट्राय करतो. लॉंग वाली चेन. टिक 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 टिक. डन. टिक 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 टिक. डन. सो अशी वाली चेन सिलेक्ट केली. चेन कशी बी असू शकते बरोबर बेटांनो, फक्त कंटिन्युअस पाहिजे. म्हणजे इकडे जाता जाता मधनच कटवरून असं यांना बी नाही घ्यायचं. त्यासाठी रूल होतो बाळांनो, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. मग अशी वाली चेन घेतली. मग बाळांनो चल आता नंबरिंग करण्याचा प्रयत्न करूयात. नंबरिंग बोल बाळ, कसं नंबर येईल? मला वाटतं इकडनं केलं तर इथंच 1 नंबर येईल आणि इथंच 2 नंबर येईल. का? कारण 2 कार्बन येतं बेटा इथं. हे C2H5 इथं कुठं दाखवू तुला? ओके इथे दाखवतो कोपऱ्यात. C2H5 यालाच मी CH3 CH2 असं लिहू शकतो. C2H5 ला CH3 CH2 असं लिहू शकतो. म्हणजे हे 2 येतं बेटांनो. मग नंबरिंग करताना इथं 1 2 3 ला फांदी, 1 2 3 ला फांदी. अरे कुठं नाही केलं तरी चालेल. मी इथं केलं 1 नंबर 2 नंबर हा कार्बन, 3 नंबर हा कार्बन, 4 नंबर हा कार्बन, 5 आणि इथंच 6. मग मला सांग आता फांदी कुठे आहे सर? 3 नंबरला. फांदी कुठे आहे सर? 4 नंबरला. तर पहिल्यांदा बाळांनो पॅटर्न विसरू नको. व्यवस्थित आहे. प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स हा आपला पॅटर्न आहे. पॅटर्ननुसार व्यवस्थित जाऊ. टोटल ह्या ब्रांचमध्ये किंवा ह्या चेनमध्ये टोटल कार्बन किती ग? किती? 6. मग 6 कार्बन आहेत. तर 6 कार्बन आहेत तर मी याचं नाव काय लिहिणार? मी याचं नाव लिहिणार हेक्स. कळलं का हेक्स कुठनं आला? 6 कार्बन म्हणून हेक्स लिहिलं. डन. दुसरं काहीच नाही. मग हेक्स झाल्यानंतर सर आता सफिक्स ऍड करायचा आहे. सफिक्स म्हणजे शेवटी जो असतो तो. मग बघ सगळ्यामध्ये सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. सर ह्या C2H5 मध्ये बाळांनो असं असतं. CH3 सिंगल बॉन्ड CH2. इथं सिंगल बॉन्ड आहे सर. इथं सिंगल, इथं डबल. इथं सिंगल, इथं डबल आलाय. ओके. एक जरी डबल बॉन्ड आला तरी कोण लिहायचंय बाळा? कोण लिहायचंय? तर मला लिहायचं आहे ENE. तर मी इथे सफिक्स लिहिणार बाळांनो ENE. पण थोडंसं बाळांनो थोडंसं अजून मोर स्पेसिफाय करू की जो ENE आहे किंवा जो डबल बॉन्ड आहे तो किती नंबरच्या कार्बनला आहे? कोण सांगेल किती नंबरच्या कार्बनला आहे? इकडे गेलं तर 1 2 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड दिसतोय. म्हणून मोर स्पेसिफिक करू बाळांनो. हेक्स 3Ne. याचा अर्थ कळला का? हेक्स म्हणजे 6 कार्बन येतं. ENE त्यात बी 3Ne म्हणजे 3 नंबरच्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड आहे. ENE म्हणजे काय सर? डबल बॉन्ड. डन. मग आता ह्या वाल्या चेनचं नाव संपलं. बाळांनो. या वाल्या चेनचं नाव संपलं. आता नाव कोणाचं राहिलं सर? प्रिफिक्स जो पुढे असेल, जो फांदी असेल, जो ब्रांच असेल त्याचं नाव राहिलं. मग चल याचं नाव लिहिण्याचा प्रयत्न करू. सो 3 ला फांदी कोणती आहे सर? मिथिल नावाची. CH3 म्हणजे मिथिल आहे. काय तर CH3 मिथिल. 4 नंबरला कोण आहे? मिथिल. पण सर 3 मिथिल 4 मिथिल असं लिहिण्यापेक्षा 3,4 मिथिल असं लिहिलं चालेल का? नाही अजून क्लिअर. 3,4 डाय मिथिल असं लिहित का? चालेल. सो करेक्ट नाव येणार बेटांनो 3,4. इथे येणार वर्ड डाय मिथिल. हेक्स 3ENE. नाव थोडंसं मोठं वाटतं बेटांनो. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मी तुला डॅश ह्यासाठी देतोय की तुला क्लिअर करावं की हे मी वर्ड का आणलेले बाळांनो. सो हे 3 मिथिल 4 मिथिल असं नाव 2 वेळा न लिहिता बाळांनो IUPAC नेमिंग नुसार म्हणतात की 3,4 एकाच ठिकाणी करा. दोन्ही मिथिल येतं तर मिथिलच्या समोर लावा डाय मिथिल आणि ह्याचं नाव झालं हेक्स 3Ne. सो हे होते बाळांनो वन ऑफ दी बेस्ट एक्झाम्पल की हे जर 4 एक्झाम्पल तू व्यवस्थितपणे समजून घेतले तर तुला कोणत्याच कन्सेप्ट किंवा IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये अडचण जाणार नाही. हे 5-6 रूल जे मी तुला सांगितले ते व्यवस्थितपणे समजून घे. हे व्यवस्थितपणे नोटबुकमध्ये लिहून घे. हे 4 एक्झाम्पल झाले. तुला फार चांगल्या गोष्टी जमणार बेटांनो. चलो आगे जाते. झालं का लिहून? माझ्यासोबत ह्या गोष्टी तुम्ही लिहाव्यात. थोडंसं नोटबुकमध्ये शेअर कराव्यात. लिहिल्यानंतर फार चांगली गोष्ट क्लिअर खट कळते अशी माझी इच्छा आहे. चलो आगे जाते. रेडी? चलो 1-2 एक्झाम्पल येतात. तू यासोबत प्रॅक्टिस करतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. चल बाळांनो पहिल्या एक्झाम्पलचं नाव आहे किंवा पहिल्या एक्झाम्पलचं IUPAC नेम देण्याचा प्रयत्न कर. चल चलो
CH3 CH2 CH3. सर किती सोपं आहे, सरळ सरळ वाली चेन असेल. सो पॅटर्न कोणता, प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स. सर प्रिफिक्स सोडा 2 मिनिटं, नाहीये प्रिफिक्स नाहीये सर. अशी चेन सिलेक्ट होईल ना, येस बॉस अशी चेन सिलेक्ट. सर नंबरिंग कसं बी कर ना, ब्रांच नाहीच आहे. मग वर्ड रूट किती येईल सर, वर्ड रूट सर कार्बन किती येतं 3. सो 3 कार्बन के लिए क्या लिखेंगे, प्रूफ. सर कसं लिहिलंय हे, ओके सॉरी इकडे. सो 3 कार्बन के लिए लिखेंगे प्रूफ. डन. त्यानंतर सफिक्स, सगळ्यामध्ये कोणता बॉन्ड आहे सर, सिंगल बॉन्ड दिसतोय. मग बाळांनो याचा सफिक्स काय येईल, ANE. आणि प्रिफिक्स आहे का, प्रिफिक्स नाहीच आहे. सो याचं नाम म्हणा प्रोपेन. एवढं क्लिअर कट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कर बेटांनो. रूल्सला बायपास करू नको बाळांनो. IUPSCने जे रूल दिले तर त्या रूलला फॉलो करून व्यवस्थित सोडव, काहीच अडचण येणार नाही. ये इकडे बेटांनो. नेक्स्ट एक्झाम्पल. सो CH3 CH2 CH2 OH. वाव. मग इथं आलो बाळांनो. आता तुझ्या टीचर्सने शिकवलेल्या काही गोष्टी ऍड कर बा याच्यामध्ये. सो अशी वाली चेन सिलेक्ट केली, टिक 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 टिक. डन. सर इथंच थांबवा, कारण हा OH सर फांदीमध्ये येणार नाही. ते कार्बनवाली चेन नाहीये. चेन कुणाची असते, कार्बनचीच असते. तो OH कार्बन आहे नाही, त्याला चेनमध्ये घेऊ नका. मग आता नंबरिंग करायचं का सर, मग कुठल्या साईडने नंबरिंग करू सर, त्याला फांदी घ्यायचं का. अरे तो फंक्शनल ग्रुप आहे बाळांनो, OH वाला फंक्शनल ग्रुप आहे. हा फंक्शनल ग्रुप आहे, त्याला कमीत कमी नंबर यायला पाहिजे. सो मी यावाल्या कार्बनला म्हणलं 1 नंबर, याला बोललं 2 नंबर, याला बोललो 3 नंबर. याची प्रायोरिटी ऑर्डर पण असते बाळांनो. सफिक्स 2 देन सफिक्स 1 अँड देन प्रिफिक्स बाळांनो. अशी प्रायोरिटीची ऑर्डर पण असते. सध्या तरी बाळांनो तुला एवढा त्रास येणार नाही. फंक्शनल ग्रुप 1 2 3 असं नंबरिंग करून झालं. आपला पॅटर्न बेटांनो, प्रिफिक्स वर्ड रूट सफिक्स. आता सर फंक्शनल ग्रुप आलाय म्हणजे सफिक्स 1 प्लस सफिक्स 2. कारण तुला माहिती आहे वर्ड रूट मध्ये ते मिती येणार. सफिक्स 1 मध्ये ANE ENE आणि सफिक्स 2 मध्ये फंक्शनल ग्रुप ट्राय करायचा आहे. डन. मग बाळांनो प्रिफिक्स आहे का सर, प्रिफिक्स नाहीच आहे, विषय संपला. चल ह्या पॅटर्न मध्ये लिहूयात. डन 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 डन. सर वर्ड रूट शोधा किती येतं, कार्बन मोज 1 2 3. 3 कार्बन म्हणजे कोण सर, प्रोप. सर कोणता बॉन्ड आहे सगळ्यामध्ये, सिंगल डबल ट्रिपल सिंगल बॉन्ड आहे, म्हणून हा कोण आला बेटांनो. सो सफिक्स 1 येणार 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 येणार. कोणता येणार, ANE आला का. डन. ओके सर सफिक्स 2 फंक्शनल ग्रुप साठी लिहितात. हा कोण आहे सफिक्स बाळांनो, फंक्शनल ग्रुप अल्कोहोलचा आहे. अल्कोहोल साठी काय ऍड करतात, OL. अल्कोहोल साठी काय ऍड करतात, OL. तो सफिक्स 2 मी ऍड करणार. काय ऍड करणार, सफिक्स 2 मी ऍड केला OL. ओके. अजून खूप स्पेसिफिक ऍड करायचं असेल तर ताई आपण असं करू, या इकडे द्या. टिक 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 टिक. हम ऐसे ऐड करेंगे की जो काही OL वाला फंक्शन आहे तो किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे, 1 ला. आणि आता व्यवस्थित रूल आठव, एक रूल आठव. इकडे लक्ष इकडे दे, इकडे दे. रूल आठव. रूल असा होता, जर सफिक्स 1 आणि सफिक्स 2, सफिक्स 1 चं लास्ट लेटर आणि सफिक्स 2 चं फर्स्ट लेटर जर बाळांनो AEIOU मध्ये असेल तर ट्राय करायचं. काय ट्राय करायचं बेटांनो, तर सफिक्स 1 हे AEIOUY असे सोबत नसायला पाहिजेत. आणि जर असतील तर काय करायचं सर, सफिक्स 1 च्या लास्ट लेटरचा जाळ करायचा. सॉरी, व्यवस्थित करेक्ट ठेवून द्यायचा, त्याला कट करायचं. सो याचं करेक्ट नाव काय बनणार, याचं करेक्ट नाव बनणार बाळांनो प्रोप एन 1 OL. ओके. आणि आम्ही कायम रूल सांगतो बाळांनो, एक जी गोष्ट आयुष्यात एक असते ती सांगायची नसते. माझ्याकडे एक नाक आहे, माझ्याकडे एक हृदय आहे, माझ्याकडे एक आहे, एक नाही सांगायचं बेटांनो. सो एक नाही सांगितलं तरी चालतंय. याचं नाव बेटांनो तो सिंपल असं जरी लिहिलं बेटांनो, प्रोपेनॉल. तो भी चल देगा, तो भी चलेगा. आणि हे बाळांनो 2 एक्झाम्पल मी तुझ्यासाठी सॉल्व्ह करून दाखवले. आता माझी इच्छा आहे माझ्यासाठी तू पुढचे 2 एक्झाम्पल स्वतःहून सॉल्व्ह करावेत. दिस क्वेश्चन विल बी होमवर्क फॉर यू. ओके. याच्यामध्ये बाळांनो एक छोटीशी गोष्ट ऍड करू. हा बेन्झोइक ऍसिड आहे, सॉरी हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप आहे. याच्यामध्ये टिक 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 टिक. हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये आहे. सो त्याच्या अकॉर्डिंगली व्यवस्थित नाव दे. कार्बन बघ बेटा 2 कार्बन येतं, सिंपल वाला सिंगल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये. सो याचं खरे नाव सांगतो वाटलंस तर. चल इकडे बेटांनो पॅटर्न लक्षात ठेव, प्रिफिक्स प्लस वर्ड रूट प्लस सफिक्स 1 प्लस सफिक्स 2. चल प्रिफिक्स नाहीच आहे सर फांदी वगैरे नाही दिसणार सर, असंच सिलेक्ट होणार डायरेक्टली. झालं. वर्ड रूट सर कार्बन किती येतं मोज, 1 कार्बन 2 कार्बन 2 कार्बन असेल तर वर्ड रूट काय असेल ETH. इथ सफिक्स 1 सर याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. मग काय लिहिणार मी ANE. असं सफिक्स 2 म्हणजे हा कोण आहे सर, बेन्झोइक ऍसिड नाही सॉरी अरे कार्बोक्सिलिक ऍसिड रे. यासाठी सफिक्स 2 काय लावतात, OIC ऍसिड. मग लावलं बेटा OIC ऍसिड. आणि हे सगळं झाल्यानंतर तुला आठवला का रे रूल, सर मला आठवला. काय आठवला,
सर AEIOU आणि Y हे सोबत नसतात. ANOIC ऍसिड. मग बाळांनो ई आणि ओ एकमेकांच्या सोबत नसतात. मग याचा काय करायचं? जवळ करायचा. सो ये क्या आएगा? ANOIC ऍसिड. एकत्र वाच रे व्यवस्थित. काय बनेंगे इसको? इथेनॉइक ऍसिड. क्या बोलेंगे इसको? इथेनॉइक ऍसिड, इथेनॉइक ऍसिड, इथेनॉइक ऍसिड. चल बेटा इकडे ये. हे तुला व्यवस्थित समजावं थोडंसं, यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो. हा CH3 आहे, हा CH आहे, हा जो ब्रॅकेट मध्ये CH3 लिहिला बाळांनो, याचा अर्थ बाळांनो हा खाली CH3 आहे. इथे ब्रॅकेट मध्ये ठेवला यासोबत हा CH2 आणि हा CH3. ओके, आता तू व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकतोस. हे तू स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न. डन का? CH3 CH CH3 हा इथं हा ब्रॅकेट मध्ये CH3 काढलाय बेटांनो. इथं ब्रॅकेट मध्ये CH3 काढलाय, याचा अर्थ तो खाली कुठेतरी जोडणार किंवा वरती जोडणार. इथं जर ट्वाइस दिलं असतं तर 2 वेळा जोडणार बेटा, वरती एक खालती एक. कळलं का? डन. चल असेच एक 2 एक्झाम्पल तू यासाठी येतं, ते पण एक होमवर्क साठी तुला दाखवतो. चलो, आणि हे एक लास्टचे 2 एक्झाम्पल. याच्यामध्ये बाळांनो CH3 CH2 CH2 CHO. याच्यामध्ये कोण आला सर? याच्यामध्ये सर अल्डिहाइड आला. ये रे दादा, याच्यामध्ये अल्डिहाइड आला. अल्डिहाइड आला. CHO आला म्हणजे अल्डिहाइड आला. सर C डबल बॉन्ड OH किंवा CHO लिहिला, हा अल्डिहाइड आहे. आणि हा सर याच्यामध्ये काही फंक्शनल ग्रुप वगैरे नाही आहे. पण याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे, CH3 CH3 ट्वाइस म्हणजे हे कसं लिहिणार? हे असं लिहिणार, CH3 एक कार्बन आहे, ह्या कार्बनच्या पुढं हा डॅश CH3 आहे, हा वाला. आणि जे ब्रॅकेटमध्ये जो 2 काढलेत ते ब्रॅकेटमधले 2 कसे येणार? एक येणार खालच्या साईडला CH3, एक येणार वरच्या साईडला CH3, आणि मग तू देणार याचं IUPAC ने. ओके, आय होप बाळांनो तुमच्या IUPAC रिलेटेडच्या गोष्टी, कॉमन नॉर्मिंग, IUPAC नेहमी आणि आयसोमेरिझम हा वाला कन्सेप्ट थोडाफार क्लिअर झाला असावा. अशाच काही गोष्टी येतं ज्या तू स्वतःहून सॉल्व्ह करत राहा, स्वतःहून क्लिअर करत राहा. आणि तुम्हाला ह्याच्यात काही डाऊट असतील, काही गोष्टी असतील तर आमच्यासोबत पोहोचवा. आम्ही तुम्हाला ते 100% क्लिअर करून देऊ. माझ्या सगळ्या भेटलेल्या ताईंना, दादांना तुमच्या एक्झामसाठी, तुमच्या येणाऱ्या टेस्टसाठी फार फार शुभेच्छा. थँक्यू सो मच. काळजी घ्या, अभ्यास करत राहा. धन्यवाद.